नमस्कार, आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज, निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा। पिंपरखेडमध्ये बिबट्याचा हल्ला, 13 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचा संताप, उफाळला वन विभागाची गाडी व बेस कॅम्प जाळला। शिरूर तालुक्यातील पिंपरखेड मलठण येथे रविवारी दुपारी हृदयद्रावक घटना घडली। ऊसाच्या शेतात खेळत असलेल्या 13 वर्षीय रोहन विलास बोंबे या चिमुकल्यावर बिबट्याने झडप घालत हल्ला केला। या हल्ल्यात रोहनचा दुर्दैवी मृत्यू झाला। 20 दिवसांत बिबट्याच्या हल्ल्यात झालेला हा तिसरा बळी ठरल्याने संतप्त ग्रामस्थांचा रोष अनावर झाला। ग्रामस्थांनी वनविभागाची गाडी फोडून पेटवून दिली, तसेच बेस कॅम्पचे ऑफिसही जाळले। ठोस उपाययोजना होईपर्यंत शवविच्छेदन व अंत्यसंस्कार करणार नाही असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। रविवारी 4:15च्या सुमारास ही घटना घडली। रोहन घराबाहेर ऊसाच्या शेतात खेळत असताना बिबट्याने अचानक झडप घालून त्याला ओढून नेले। बराच वेळ मुलगा न दिसल्याने शोध सुरू करण्यात आला आणि ऊसाच्या शेतात त्याचा मृतदेह सापडला। या घटनेनंतर संतापलेल्या ग्रामस्थांनी पंचतळे, बेल्हाजेजुरी महामार्ग व रोडेवाडी फाटा, अष्टविनायक महामार्ग येथे रास्ता रोको आंदोलन केले। 1,500 ते 2,000 ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरत प्रशासनाला जाब विचारला। 2 वेळा रास्ता रोको केला तरी वनविभाग आणि प्रशासनाला जाग येत नाही। अजून किती बळी गेल्यावर कारवाई होणार? निवडणुकांत मतदान बहिष्कार टाकू असा इशारा ग्रामस्थांनी दिला। दरम्यान घटनास्थळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। ग्रामस्थांनी ठोस उपाययोजना व वनमंत्र्यांच्या भेटीनंतरच पुढील निर्णय घेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। प्रतिनिधी सुनील घनवट सोबत ठळक घडामोड।